गुड मॉर्निंग. बघा आता आपण या लेक्चरला अरिथमेटिक प्रोग्रेशनचं प्रॅक्टिस सेट 3.3 सुरू करणार आहे. आपण बघितलंय पहिला प्रॅक्टिस सेट 3.1 आणि 3. काय बघितलंय 2. आता आपल्याला कोणता बघायचा आहे 3.3 हा प्रॅक्टिस सेट बघायचा आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये काय असेल तुम्हाला मी सांगितलं ईपी असायच्या. काय असायच्या एपी. एपी फॉर काय रे अरिथमेटिक प्रोग्रेशन. ही काय असायची बरं सिक्वेन्स असायच्या. काय असायच्या सिक्वेन्स. सिक्वेन्स आपल्याला माहितीये जसं की 2 4 6 8 10 ह्या काय बरं सिक्वेन्स आहे. आणि ही सिक्वेन्स ईपी आहे का. दिलेली सिक्वेन्स ईपी आहे का. ईपी कधी असते सिक्वेन्स ज्यांचा डिफरन्स कसा असतो कॉन्स्टंट. मग यांचा डिफरन्स कितीचा आहे 2 चा. इथं 2 चा. पुढे सुद्धा कितीचा आहे 2 चा. प्रत्येक दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर मध्ये डिफरन्स कितीचा आहे 2 चा आहे. आणि अशा सिक्वेन्सला आपण काय म्हणतो ईपी अरिथमेटिक प्रोग्रेशन. किंवा जर मी तुम्हाला असं म्हटलं काय 5 10 50 20 25 डॅश 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 ही ईपी असणार आहे का. येस. बिकॉज याचा डिफरन्स किती असणार आहे 5 चा. 2 3 5 7 11 13 ही ईपी असणार आहे का नाही. बिकॉज इथं काय असणार आहे डिफरन्स हा कसा असणार आहे डिफरंटच आहे. म्हणजे इथं कितीचा डिफरन्स आहे 1 चा. नंतर कितीचा आहे 2 चा. नंतर 2 चा. नंतर 11 चा. पुन्हा 4 चा. नंतर पुन्हा 2 चा. म्हणजे डिफरन्स काय राहिले चेंज होऊ राहिले. चेंज होत असेल तर ईपी असणार आहे का नाही. मग आपण हे पहिल्या आणि दुसऱ्या प्रॅक्टिस सेट मध्ये ऑलरेडी सर्व बघितलेले. आणि याच्या आधीच्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण काय बघितलंय एखादी सिक्वेन्स असायची आणि एखाद्या सिक्वेन्सची काहीतरी टर्म विचारतात. सपोज ही सिक्वेन्स दिली 2 4 6 8 10 तर ह्या सिक्वेन्सची 91 टर्म कोणती आहे असं विचारायचे बरोबर. किंवा ह्या सिक्वेन्स मध्ये टोटल 90 टर्म्स आहेत तर मग त्याचे इनिशियल टर्म विचारायचे डिफरन्स विचारायचे. यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज केला होता बरं Tn इज इक्वल टू काय a प्लस इन ब्रॅकेट 2 n मायनस 1 इंटू काय असायचा हा फॉर्म्युला आपण 3.2 मध्ये बघितला होता. आता आपल्या 3.3 मध्ये थोडा चेंज आहे. काय चेंज येतो आता आपण बघणार आहे. आता 3.3 जो प्रॅक्टिस सेट आहे हा कशावर डिपेंड आहे बरं सम ऑफ फर्स्ट n नंबर. सम ऑफ फर्स्ट n नंबर्स. म्हणजे आता आपल्याला एखाद्या सिक्वेन्सची काय विचारतील बरं सम. काय विचारणार आहे सम. सम फॉर काय ऍडिशन. मग कोणत्याही सिक्वेन्सची जर आपल्याला ऍडिशन विचारली असेल का ती ऍडिशन जर काढायची असेल तुम्हाला फॉर्म्युला काय फॉर्म्युला असतो बरं याला सम ऑफ फर्स्ट नॅचरल नंबरला आपण काय म्हणतो SN. S फॉर काय सम. n म्हणजे काय टोटल नंबर. टोटल नंबरची काय सम म्हणजे SN. SN इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू d हा फॉर्म्युला असतो. अलग लक्षात. टर्म काढण्याचा Tn चा फॉर्म्युला आहे आणि सम काढण्याचा कोणाचा फॉर्म्युला आहे SN चा फॉर्म्युला आहे. लक्षात येईल का. म्हणजे कोणत्याही प्रकारे कोणत्याही सिक्वेन्स दिलेली असेल आणि त्याची जर आपल्याला सम काढायला लावली असेल तर फॉर्म्युला काय राहणार आहे SN इज इक्वल टू काय n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. मला एकदा सर्वांनी हा फॉर्म्युला एकदा व्यवस्थित म्हणा बरं. सर्वांनी एका आवाजात हा सर्वांनी म्हणा. दॅट इज आता फक्त मला एवढा फॉर्म्युला म्हणताना कसं म्हणा बघा SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस ब्रॅकेट n-1 इंटू d असं रीड करायचं. सर्वांनी व्यवस्थित पुन्हा रीड करा. अलग लक्षात. हा फॉर्म्युला कशासाठी राहणार आहे आपला सम काढण्यासाठी. इथपर्यंत काय सरांना. आता आपण डायरेक्ट काय करणार आहे प्रॅक्टिस सेट घेणार आहे.
म्हणजे आपल्याला ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये हा फॉर्म्युला तर लागणारच आहे, प्लस आपल्याला पहिला पण एक फॉर्म्युला लागणार आहे. कधी लागेल तो आपण बघूयात. आता बघा, आपल्याला एक्झाम्पल नंबर 3 प्रॅक्टिस सेट 3.3 चा फर्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. बघा समजून घ्या, इकडं तुमच्या समोर क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बरं? फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ अँड एपी आर 6 and 3 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आपल्याला एक एक्झाम्पल जे दिलंय का, त्याच्यामध्ये काय दिलंय बरं? फर्स्ट टर्म. बघा समजून घ्या काय हा फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्मलाच आपण काय म्हणतो रे? ए म्हणतो. आणि ए किती दिलाय आपल्याला इथं? 6. ए ची व्हॅल्यू किती दिली आहे? 6. सेकंड काय दिलंय? कॉमन डिफरन्स. समजून घ्या, कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स म्हणजेच काय असतो रे? डी. आणि डी किती दिला आपल्याला? 3 दिलेला आहे. बरोबर, हे आपल्याला गिवन आहे. नेक्स्ट काय? फाइंड S27. काय फाइंड आउट करायचं आहे? S27. आता एक मिनिंग तुम्हाला लक्षात येईल ना, S27 म्हणजे काय? आपल्याला एक एपी ऑर्डर दिलेली आहे आणि त्या एपी मध्ये किती टर्म्स आहे? 27. एन फॉर काय असतो? 27. इथं एन असतो ना, एन फॉर काय? 27. म्हणजे आपल्याला एक एपी दिलेली आहे, त्या एपी मध्ये 27 टर्म आहे आणि त्यांची काय विचारली आहे? एस फॉर सम. आणि सम काढण्यासाठी मला फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला आहे बरं? यस एन इज इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला असतो. मग याच्यात फक्त आपल्याला काय करायचं आहे? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. एस एन काय दिलाय बरं? एन म्हणजे काय दिलाय? 27. एन ची व्हॅल्यू पुन्हा काय दिलाय? 27 बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू ए काय दिला आपल्याला? 6 प्लस इन ब्रॅकेट एन काय? 27 मायनस 1 इंटू डी काय बरं? 3 आहे. फक्त व्हॅल्यू काय केल्या आपण सबस्टिट्यूट केले. मग आता काय होईल? देअरफॉर S27 इज इक्वल टू, हे डिवाइड होणं पॉसिबल आहे का? नाही, म्हणून तसं ठेवा. 27 बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू 6 2 प्लस ला इथं प्लस घेतला. 27 मायनस 1 का नाही? 26 इंटू काय रिझं? 3. आता यांचं काय करायचं? पहिलं मल्टिप्लिकेशन. आणि देअरफॉर S27 इज इक्वल टू 27 बाय 2 इंटू ब्रॅकेट आहे म्हणजे इंटू लिहू शकतो आपण किंवा ब्रॅकेट मध्ये चला 12 प्लस हे दोघांचं काय करायचं आता? मल्टिप्लिकेशन. 3 6 जा किती होणार आहे? 80. 3 2 जा 6 आणि 1 किती होणार आहे? 70. आता या दोघांची काय करायची आपल्याला? ऍडिशन. देअरफॉर S27 इज इक्वल टू किती होणार आहे? 27 बाय 9 इंटू या दोघांची काय करायची? ऍडिशन. ऍडिशन किती होणार आहे दोघांची? 90 होणार आहेत. किती होणार ऍडिशन? 90. इथं किती आहे? 2 आहे. आता डिवाइड होऊ शकतं ना, इथं किती डिवाइड होऊ शकतं? 2 ने. 2 1 जा 2 2 45 जा 90. म्हणजे देअरफॉर S27 इज इक्वल टू 27 इंटू किती होणार आहे? 45. आणि दोघांचं जर बाजूला मल्टिप्लिकेशन केलं 27 ला कशाने मल्टिप्लाय करायचंय? 45 ने. 5 7 जा 35 5 2 जा 10 10 प्लस 3 13. आता कशाने मल्टिप्लाय करायचंय? 4 ने. 4 7 जा 28 4 2 जा 8 2 10. यांची ऍडिशन करायला लागेल. 5 इथं 11 इथं का होणार आहे? 2 इथं का होणार आहे? 1. म्हणजे यांची मल्टिप्लिकेशन किती आलं? 12 15. म्हणजेच S27 ची व्हॅल्यू किती आली बरं? 1250. म्हणजे एक आपल्याला एपी दिली, त्या एपीच्या 27 टर्मची सम किती आली आपल्याला? 1250. लक्षात येईल का? नक्की. काय डाऊट राहील पहिल्या क्वेश्चन मध्ये? ते पहिला क्वेश्चन तसं तुमचा फिलिंगचा ब्लँकला आहे, पण तुम्हाला मी सर्व सॉल्व्ह करून दिलाय. प्रॅक्टिस सेटचा पुढचं एक्झाम्पल बघायचं. एक्झाम्पल नंबर 2. काय बरं? सेकंड एक्झाम्पल. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. म्हणजे आपल्याला इवन नॅचरल नंबरची एक सिक्वेन्स दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 123 टर्मची काय विचारली आपल्याला? ऍडिशन विचारलेली आहे. बरोबर ना? काय विचारली? यांची आपल्याला काय विचारली? ऍडिशन विचारली. मग आता गिवन मध्ये काय काय ते आपण बघूयात. आता गिवन मध्ये त्यांनी काय सांगितलंय बरं? इवन नॅचरल नंबर किती घ्यायचे? 123. बघा 123 इवन नॅचरल numbers are
कोणते असणार आहे इवन नॅचरल नंबर? स्टार्ट फ्रॉम 2. इवन नंबर कुठून सुरू होतात? 2. म्हणजे फर्स्ट नंबर कोणता असणार आहे? 2. सेकंड, नंतर देन डॅश हे असणार आहे ना, बरोबर ना, असे असणार आहे. लास्ट वाला कोणता असणार आहे बरं? 1 लास्ट वाला कोणता असणार आहे? 120. इथे लक्षात द्या मी काय सांगतोय. क्वेश्चन काय विचारलाय माहितीये का आपल्याला? आपल्याला असं म्हटलेलं आहे इवन नॅचरल नंबरची ऍडिशन करायची, सम काढायची, बरोबर ना. पण किती टर्म आहे त्या? 123 टर्म्स आहेत. किती टर्म आहे? 123. मग फर्स्ट टर्म कोणती लिहिलं? 2. सेकंड, फोर्थ, थर्ड, फोर्थ, अशा प्रकारे किती टर्म आहे? 123. एवढ्या टर्म्स आहे. आणि यांची आपल्याला काय करायला लावले? ऍडिशन. मग आता आपल्या गिवन मध्ये काय काय? ए दिलाय का याच्यामध्ये आपल्याला? ए किती असणार आहे? 2. डी किती असणार आहे? 4 - 2 म्हणजे किती होणार आहे? 2 होणार आहे, बरोबर ना. एन किती दिलाय तिथं? एन टोटल टर्म्स 120. टोटल टर्म दिला ना 123. अजून काय पाहिजे का आपल्याला? नाही. आपल्याला काय करायची? या सर्वांची ऍडिशन करायची. काय करायचे? ऍडिशन. मग ऍडिशन करण्यासाठी कोणता फॉर्म्युला असतो आपल्याकडे? यस, n इज इक्वल टू n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस ब्रॅकेट n मायनस 1 इंटू. देअरफॉर आता यस किती जणांची आपल्याला काढायची आहे बरं ऍडिशन? 123 टर्मची. इज इक्वल टू n ची व्हॅल्यू काय आहे? 123 बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे? 2 प्लस इन ब्रॅकेट n ची व्हॅल्यू काय सांगितली? 123 मायनस 1 इंटू डी काय बरी? 2 आहे. केलं की व्हॅल्यू सर सबस्टिट्यूट, कारण की तशी आपल्याला समस्त विचारली येणार आहे. सम म्हणजे समचा फॉर्म्युला लिहायचा फक्त. आता बघा काय होईल मग. Therefore, yes 123 is equal to 123 upon 2 as it is राहील का? एकदा डिवाइड होणं पॉसिबल नाहीये. इन ब्रॅकेट 2 2 जा किती येणार इथं? 4 प्लस 123 मधून मायनस 1 केलं तर काय होणार आहे? 122 आणि इंटू काय आहे इथं? 2. यांचं काय करावं लागलं आता? पहिल्यांदा आपल्याला मल्टिप्लिकेशन. ऍडिशन ना करू नका. पहिले काय करायचं असतं? मल्टिप्लिकेशन. बॉर्ड मास काय ते तुम्हाला सांगितलं मी लास्ट लेक्चरला. आता काय होईल? Therefore, yes 123 is equal to किती बरं? 123 by 2 in bracket 4 plus किती होणार आहे? 122 into 2. 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 1 जा 2. या दोघांची आता काय करायची? आपल्याला ऍडिशन करायची. Therefore, yes 123 is equal to 123 by 2 into ह्या दोघांची ऍडिशन किती होणार आहे? 248. आता डिवाइड होऊ शकतं का रे? होईल ना. 2 ने डिवाइड. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8. And therefore, yes 1 2 3 is equal to 123 into 124. यांचं काय करायचं आता? फक्त आपल्याला मल्टिप्लिकेशन बाजूला करून घेऊ. 123 इंटू काय करायचं? 124. 4 3 जा किती येणार आहे? 12. 4 2 जा 8 प्लस 1 9, 4 1 जा 4. 2 ने मल्टिप्लाय केलं 2 3 जा 6, 2 2 जा आणि 2 1 जा. आता 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच तर राहणार आहे. म्हणजे काय? 3 2 and 1. यांची काय करायची आपल्याला? ऍडिशन. 2 ला 2 ऍज इट इज राहिला. 9 प्लस 6 किती येणार आहे बरं? 15. पुन्हा कॅरी किती केला? 1. 4 प्लस 4 8 प्लस 4 किती होणार आहे? 12. पुन्हा 1 केला कॅरी. 2 प्लस 2 प्लस 1 5 आणि इथं काय होणार आहे? 1. मल्टिप्लिकेशन किती आलं? 15,252. ही कोणाची ऍडिशन आहे? 123 टर्मची ऍडिशन आहे. कोणत्या? इवन नॅचरल नंबरची. येईल का लक्षात? नक्की. काय डाऊट राहील का याच्यामध्ये? नाही. क्वेश्चन कळेल ना? आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन नंबर कोणता आहे बरं? 3. काय बरं? थर्ड क्वेश्चन. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 and 350. म्हणजे आपल्याला 1 to 350 मधले जेवढे काही इवन नंबर आहे का त्या सर्वांची काय काढायची? सम.
सम काढायचा म्हणजेच फॉर्म्युला कोणता युज करायचा आहे, एसएन वाला. आणि एसएन युज करायचा असेल तर आपल्याला कोण कोण माहित पाहिजे, ए माहित पाहिजे, एन माहिती पाहिजे, त्यानंतर डी माहिती पाहिजे. एवढं माहित असलं आपण काय ते सॉल्व्ह करू शकतो. मग आता बघा गिवन मध्ये काय काय सांगितले, कोणती सिक्वेन्स सांगितली बरं, इवन नंबर ना, इवन नॅचरल नंबर्स बिटवीन, सॉरी इवन कोणता आहे, सॉरी इवन नॅचरल बोलला ना, इवन नंबर म्हणजेच इवन नॅचरल नंबर असतात. इवन नॅचरल नंबर बिटवीन कोणामध्ये रे, 1 and 350. याच्यामधले जे इवन नंबर आहे त्यांचीच फक्त काय करायची आपल्याला ऍडिशन करायची. मग मला सांग याच्यात कोणते इवन नंबर राहतील रे, कोणते कोणते राहणार आहे, 2 4 6 8 लास्ट वाला कोणता राहील रे, 350 राहील का. 350 हा इवन नंबर आहे, बट आपल्याला म्हटलेलं काय 1 आणि 350च्या मधले पाहिजे याचा अर्थ मग 350 घेता येणार नाहीये. मग कोणता घ्यायला लागेल, 348. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. बिटवीनचा अर्थ काय, जो इंडिकेट केलेला नंबर आहे का तो नाही आला पाहिजे, त्याच्या आधीचा. जसं इथं जर 2 असता ना, इथं 2 to 350 तर मी 2 पण नसता घेतला, कोण घेतला असता 4. बट इथं 1 आहे म्हणजे मी 2 घेऊ शकतो, कारण की 2 हा त्याच्यामध्येच आहे, बिटवीन आहे ना. अलग लक्षात. ओके. मग आता इथं काय बघा कोण कोण गिवन राहील बरं, इथं ए इज इक्वल टू काय राहणार आहे 2, डी इज इक्वल टू 2. इवन नंबर म्हणजे डिफरन्स नेहमी काय असणार आहे 2. बरं इथं एन माहिती आहे का आपल्या बबड्यांनो, एन दिलाय का नाही, टोटल नंबर नाही माहिती आपल्याला, टोटल नंबर माहिती नाहीये, याचा अर्थ आपल्याला पहिल्यांदा टोटल नंबर काढावा लागेल. मग हा लास्ट नंबर दिलाय म्हणजे कोण दिलाय बरं, टीएन दिलेला आहे. टीएन म्हणजे लास्ट नंबर असतो ना, टीएन म्हणजे काय असतो, लास्ट नंबर. लास्ट नंबर काय दिलाय 348 लास्ट नंबर आहे. आता मला सांगा सम काढण्यासाठी आपल्याला कोण लागतो रे, एन लागतो ना, एन शिवाय आपण सम काढू शकत नाही. मग आता जर आपल्याकडे एन नसेल तर आपल्याला पहिले एन काढावं लागेल, आणि एन कशाने काढायचा असतो, आपल्या टर्मच्या फॉर्म्युला टीएन ने काढावं लागतो. म्हणून त्यांनी ऑडिट टीएन देऊन ठेवला, इनडायरेक्ट काय देऊन ठेवला टीएन. मग आता पहिली एन ची व्हॅल्यू काढावं लागेल, म्हणजे एक्झाम्पल दोनदा सॉल्व्ह करावं लागेल. मग आता आपल्याला टर्मचा फॉर्म्युला कोणता असतो, टर्मचा टीएन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. टीएन ची व्हॅल्यू काय दिली तिथं 348 इज इक्वल टू ए किती दिलाय 2 प्लस एन किती बरं इथं काढायचं आहे -1 आणि डी काय दिलंय इथं 2. व्हॅल्यू फक्त आपण काय केली सबस्टिट्यूट केलेली आहेत. मग देअरफॉर पुढे काय काय बघू आपण, 348 इज इक्वल टू 2 प्लस 2 इंटू एन काय होणार आहे 2n, मायनसला मायनस 2 इंटू 2 काय होणार आहे 2 प्लस 2 मायनस 2 काय होणार आहे गेट कॅन्सल. देअरफॉर 348 इज इक्वल टू काय होणार इथं 2n. आपल्या व्हॅल्यू एन ची काढायची, 2 मल्टिप्लाय त्याला म्हणून अपोजिट साइडला टाकून द्या, काय होणार आहे डिवाइड. तर 348 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू काय होणार आहे n. डिवाइड होऊ शकतं का, होईल ना. 2 1 जा 2, 2 17 जा 34 आणि 2 4 जा 8. अलग लक्षात. आणि देअरफॉर एन ची व्हॅल्यू किती येणार आहे मग 174. आता एन ची व्हॅल्यू आल्या मग आपला प्रॉब्लेम नाही. आता आपण काय करू शकतो, सम काढू शकतो. मग आता आपल्याला काय काढायची बरं इथं सम. मग समचा फॉर्म्युला काय असतो बरं इथं, यस एन इज इक्वल टू काय n by 2 in bracket 2a plus n minus 1 into a. बरं मग आता टाकू व्हॅल्यू. n ची व्हॅल्यू किती आली रे 174. मग आता बघा यस 174 इज इक्वल टू n ची व्हॅल्यू काय बरं 174 अपॉन काय इथं 2 इन ब्रॅकेट 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आपली 2 आहे प्लस एन ची व्हॅल्यू किती आहे 174 मायनस 1 आणि इंटू डी काय बरं डिफरन्स किती आहे 2 चा. डिफरन्स कितीचा आहे 2 चा. इथपर्यंत कळेल सरांना. आता फक्त कॅल्क्युलेशन करा. 2 ने डिवाइड होऊ शकतं बघा इथं, होईल का नाही होणार. देअरफॉर यस 174 इज इक्वल 2 1 जा
2 2 8 जा किती होणार आहे 60 किती कॅरी केला आपण 1 वरतून काय घेतला पुन्हा 4 2 7 जा किती होणार आहे 40 म्हणजेच किती आली दा 87 इन ब्रॅकेट 2 2 जा किती होणार आहे 4 प्लस 174 मधून 1 गेला किती राहणार आहे 173 इंटू काय इथं 2 इथे इंटू काय 2 आहे therefore yes 174 is equal to 87 in bracket 4 plus या दोघांचं काय करायचं आता मल्टिप्लिकेशन 2 3 जा 6 2 7 जा 40 2 1 जा 1 आणि 1 किती होणार आहे 3 या दोघांची काय करायची आता आपल्याला ऍडिशन मग आता काय ऍडिशन therefore yes 174 is equal to 87 into दोघांची ऍडिशन किती होणार आहे 350 आता दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे आपले आहे ना सम तेवढंच आपल्याला विचारलंय आणि therefore इकडे करून बघू आपण बरं तुम्हाला मी सांगितलंय जर मल्टिप्लिकेशन मध्ये कधी 0 जर आला लास्टला तर ते मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचं नाही डायरेक्ट आन्सर मध्ये लिहून टाकायचं म्हणजे आता फक्त मल्टिप्लिकेशन कोणाचं करायचं बरं 87 into 35 यांचं करायचंय ना मग 5 7 जा किती जाणार आहे 35 5 8 जा किती जाणार आहे 40 40 प्लस 3 किती होणार आहे 43 आता कसे मल्टिप्लाय करायचंय 3 ने मल्टिप्लाय करायचंय 3 7 जा 21 8 3 जा 24 प्लस 2 26 आणि दोघांची इथं काय करायची रे ऍडिशन 5 इथं किती जाणार आहे 4 इथं 10 इथं काय आला 3 म्हणजे यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 3045 आणि हा 0 ऍज इट इज ठेवला मी म्हणजे therefore yes 174 टर्मची ऍडिशन किती येणार आहे बरं 30,450 अलग लक्षात नक्की का इथं आपल्याला n ची व्हॅल्यू दिलेली नव्हती म्हणून आपण पहिली n ची व्हॅल्यू काढली कोणत्या फॉर्म्युल्याने टर्मच्या फॉर्म्युल्याने आणि ही एकदा टर्म काढल्या आणि टर्म काढल्यानंतर आपल्याला ऍडिशन करता येते तोपर्यंत नाही नंतर आपण फॉर्म्युला यूज केला कळेल का नक्की का एकदम पाठीमाग हर्षद कळलं का उघड्या सर्वे नवजनवाले वगैरे बाकीचे बोल काय फक्त 2 फॉर्म्युल्यांचा आपल्याला व्यवस्थित यूज कळायला पाहिजे 2 फॉर्म्युलाचा यूज जर कळाला तर मग जास्त प्रॉब्लेम येणार नाहीये आता आपल्याला क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आहे 4 वाला क्वेश्चन नंबर काय आता आपला 4 बरं काय दिलं बघा क्वेश्चन नंबर 4 इन एन एपी 19 टर्म इज 52 and 38 term is 128 find the sum of 56 terms किती काढायचे आहे 56 टर्मचे आपल्याला काय काढायचे ऍडिशन करायची आता मी आपल्याला माहिती आहे एसएन काढायचं आहे म्हणजे सम काढायची बरोबर ना आणि सम काढण्यासाठी कोण लागतं आपल्याला ए बी अँड एन हे तिघ लागतात पण ए दिलाय का इथं कुठं नाही डी दिलाय का कुठं नाही एन दिलाय का कुठं नाही म्हणजे हे सर्वच काढावं लागणार आहे पहिले आपल्याला मग हे काढण्यासाठी आपल्याला 2 इक्वेशन तयार करावं लागणार आहे आणि ते कशाने तयार करायचे आपल्याला पहिल्या 2 कंडिशन दिलेल्या आहे व्यवस्थित लक्ष द्या काय सांगतो बघा मग आता 4th एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं आपल्याला ए पण दिलेलं नाही डी पण दिलेलं नाही म्हणून आपण कन्सिडर करू फॉर अन एपी लेट A be the first term and D be the difference. A काय असते आपली फर्स्ट टर्म माहिती नाही म्हणून असं लिहिलं डी डिफरन्स असतो ते माहिती नाही म्हणून आपण लिहिलं बरोबर नेक्स्ट आता काही कंडिशन दिली बघा आपल्याला 2 गोष्टी दिलेल्या काय दिल्या बरं फर्स्ट वाली T n दिलाय काय दिलं आपल्याला T19 दिलाय बरोबर ना T19 टर्म काय दिली बरं आपल्याला 52 आणि अजून एक टर्म दिली कोणती बरं T38 टर्म दिली किती दिली ती 128 आणि आपल्याला विचारलं काय रे यस 56 यस म्हणजे काय सम विचारले 56 चे मग हे आपल्याला विचारलेलं आहे
एवढंच एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलंय, बाकी काही दिलेलं नाही. कळालं काय काय दिलेलं आहे नक्की. आता एस चा फॉर्म्युला जर आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर काय लागतं आपल्याला, ए आणि डी लागतो, ए डी आणि एन लागतो. ते आपल्याला पहिले काढावं लागेल ना. मग आता ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, दोन इक्वेशन तयार करावं लागतील. फर्स्ट बघा इथं काय होईल, इथंच लिहितो मी. बघा इथं हा टर्मचा फॉर्म्युला आहे. कोणाचा बरं, हा टर्मचा आहे ना. मग टर्मचा फॉर्म्युला काय असतो बरं, टी एन इज इक्वल टू काय असतो, ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू काय असतो डी. कोणती टर्म माहिती रे आपल्याला, 19 टर्म वाले. मग टी 19 इज इक्वल टू ए माहितीये का, नाही, प्लस एन माहितीये किती झाला आता, 90 मायनस 1 इंटू काय डी. टी 19 किती आहे, 52. टी 19 ची व्हॅल्यू किती आहे, 52 इज इक्वल टू ए माहित नाहीये, प्लस 90 मायनस 1 किती होणार आहे, 80 इंटू डी. असे एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरला, लास्ट प्रॅक्टिस सेटला पण घेतलेले. बरं, ए आणि डी च्या टर्म एका बाजूला लिहा, विदाउट वाली एका बाजूला लिहा. म्हणजेच कसं लिहू शकतो आपण हे, ए प्लस 18 डी इज इक्वल टू 52. याला इक्वेशन नंबर म्हणा फर्स्ट. असं आपण सॉल्व्ह केलं एक आधी पण, आठवत आहे. हे झालं ह्या टर्म वरून इन्फॉर्मेशन. आता ह्या टर्मची इन्फॉर्मेशन काय होईल बघा आपल्याला. काय होणार आहे, पुन्हा तोच फॉर्म्युला, टी एन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस इंटू डी. आता टी एन काय दिलं, कोणती टर्म दिली आपल्याला, 38 वाली. याच्यात पण ए माहित नाहीये, एन किती आलाय, 38 मायनस 1 इंटू डी माहित नाही आपल्याला म्हणून डी लिहिला. देअरफॉर टर्म 38 वाली किती आहे, 128 इज इक्वल टू ए प्लस 38 मायनस 1 किती येणार आहे, 37 डी. पुन्हा अशी स्ट्रक्चर मांडायचं आलं. देअरफॉर हे इकडे घ्या, तिकडे घ्या. ए प्लस 37 डी इज इक्वल टू 128. याला इक्वेशन नंबर काय म्हणा. आता हे आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, ह्या टर्म मध्ये आता याचा आणि ह्या इक्वेशनचं आणि ह्या इक्वेशनचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. ह्या दोन्ही इक्वेशनची जर सबट्रॅक्शन केली तर ए निघून जाईल, डी ची व्हॅल्यू निघेल, आणि डी ची व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा म्हणजे ए ची पण व्हॅल्यू निघून जाईल. पण एवढं करण्यापेक्षा ह्या एक्झाम्पलला अजून एक छोटी स्टेप आहे. एवढं करण्यापेक्षा आपण दोघांची ऍडिशन करू, आपोआप ऍडजस्टमेंट होणार आहे. कशी होणार ते सांगतो मी तुम्हाला. बघा आता आपण असं म्हणू, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सबट्रॅक्शन न करू, सबट्रॅक्शन केली तर आन्सर तेच येणार आहे, ऍडिशन केलं तर आन्सर तेच येणार आहे. बरं ऍडिशन करून थोडं सिंपल एक्झाम्पल सॉल्व्ह. मग आता काय होईल बघा इथं. मग आता हे इक्वेशन याच्यात ऍड करा, म्हणजेच काय बरं, ए प्लस 18 डी इज इक्वल टू काय 52. यात काय ऍड करायचे, सेकंड इक्वेशन म्हणजे काय, ए प्लस 37 डी इज इक्वल टू काय 128. यांची काय करायची आता आपल्याला ऍडिशन. बघा आता 8 ला 8 तसंच राहणार आहे, 2 प्लस 2 किती जाणार आहे 4, आणि 5 प्लस 1 किती जाणार आहे 6 इज इक्वल टू. डी ला डी मी तसंच घेतलं इथं. बरं 7 प्लस 8 किती जाणार बरं 50, कॅरी किती केला 1, 1 प्लस 3 प्लस 1 किती जाणार आहे 5, प्लस ला प्लस ए प्लस ए म्हणजे किती जाणार आहे 2a. इथपर्यंत काय आलं सर, म्हणजे याचा अर्थ 2a प्लस 55 डी इज इक्वल टू काय आलं 648. किती आले 648. आलं का लक्षात, काय चुकलं का रे, हो सॉरी मी इकडे लिहिली की व्हॅल्यू, एक्स्ट्रीमली सॉरी. तरी म्हटलं दोघांची ऍडिशन एवढी कशी काय होऊ शकते. इथं काय आपला 52 आहे ना, युनिटला युनिट पाहिजे, 10 ला 10 पाहिजे. आता बघा हे इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडची काय करायची आपल्याला ऍडिशन. मग इथं बघा 8 प्लस 2 किती येणार आहे 10, कॅरी किती केला 1, 5 प्लस 2 किती येणार 7, प्लस 1 किती येणार आहे 8, 1 ला काय राहणार आहे 1, इथं डी ला काय राहणार आहे डी. 8 प्लस 70 किती येणार आहे 50, कॅरी किती केला 1, 1 प्लस 3 4 1 5, प्लस 2a प्लस a म्हणजे किती येणार आहे 2a. म्हणजे 2a प्लस 55 डी इज इक्वल टू किती आलाय बरं आपला 180. इथपर्यंत किती आलाय 180 आलाय. आता आपल्याला काय करायचं, याला इक्वेशन नंबर तुम्ही काय म्हणू शकता 1 2, आणि याला काय म्हणा 3 म्हणा. याला इक्वेशन नंबर काय म्हणा 3. आता बघ आपल्याला काढायचं काय रे,
सम काढायची. कोणाची काढायची बरं? 56 टर्मची. मला एक फॉर्म्युला लिहून टाका आता. आता बघा काय होईल इथं. काय फॉर्म्युला असतो समचा? एस एन इज इक्वल टू काय? n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू काय असतो? d. आता फक्त काय करा? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. कोणाची सम, किती टर्मची सम काढायची आहे? 56 टर्म. मग आता इथं एस 56 घ्यावं लागेल ना आपल्याला. एस काय घ्यावं लागेल? 56. म्हणजे याचा अर्थ एन ची व्हॅल्यू किती आली? 56. मग 56 अपॉन किती होणार इथं? 2 इन ब्रॅकेट 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आली? ए. बरं, ए माहिती का आपल्याला? नाही माहिती अजून पण. ए माहिती का आपल्याला? नाही. प्लस एन माहितीये का? येस. किती आहे? 56 मायनस 1 इंटू काय होणार इथं? डी. नेक्स्ट देअरफॉर एस 56 इज इक्वल टू, हे दोघांची डिवायडेशन होईल का रे? होईल ना. युनिट टेस्टला काय 6 आहे. 2 1 जा 2 आणि 2 27 जा, सॉरी 8 जा, 28 जा, किती होणार? 56. बरोबर ना. म्हणजे इथं किती आलं बरं? 28 इन ब्रॅकेट. इथं काय बघा 2a प्लस 56 मायनस 1 किती होणार आहे? 55d. बघा आता इथं काय होईल बघा. 2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस 55d आला का रे? मग ही टोटल व्हॅल्यू जर टाकून देऊ ना आपण, तरी आपलं सॉल्व्ह होईल. डबल सॉल्व्ह करायची गरज नाहीये. म्हणून देअरफॉर एस 56 इज इक्वल टू 28 आणि 2a प्लस 55d ची व्हॅल्यू काय आली? 180. मग डायरेक्ट काय टाकले आपण? 180. हे कोणापासून घेतलं आपण? फ्रॉम इक्वेशन 3. कळलं कधी काय मांडलं? नक्की. म्हणून थोडी ऍडजस्टमेंट आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, तुम्ही जर सबट्रॅक्शन जरी केलं असतं तर ए ची व्हॅल्यू आली असती, डी ची व्हॅल्यू आली असती आणि नंतर सबस्टिट्यूट केलं असतं तरी चाललं असतं. पण एक्झाम्पल खूप मोठं झालं असतं. त्यापेक्षा ही ऍडजस्टमेंट थोडी सोपी राहील. मग आता दोघांचं फक्त काय करायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन. देअरफॉर एस 56 इज इक्वल टू, मल्टिप्लिकेशन मध्ये 0 आलाय का रे? मग आपण काय करतो? 0 डायरेक्ट आन्सर मध्ये लिहून टाकू. आता फक्त कोणाचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला? 28 इंटू 18. यांचंच काय करायचंय? मल्टिप्लिकेशन. 8 8 जा किती जाणार आहे? 64. 8 2 जा 16 प्लस 6 किती जाणार आहे? 22. 1 ने मल्टिप्लाय केला तेच तर राहणार आहे 28. मग यांची ऍडिशन करून टाका. काय होणार आहे? 4. 8 प्लस 2 10. कॅरी किती गेला? 1. 2 प्लस 2 1 5. इथं किती आला? 504 आणि हा 0 इथं घेतला. मग आपल्याला लिस्ट काढायचं होतं. काय काढायचं होतं? सम ऑफ 56 टर्म. मग 56 टर्मची सम किती आली? 5040. आली का लक्षात? नक्की का? फक्त एकाची ही कन्सेप्ट ऍज इट ठेवा म्हणजे तुम्हाला तिकडे यूज करता येईल. फिफ्थ वाला सॉल्व करता का? फिफ्थ वाला फिलिंग द ब्लँक आहे, सोपं आहे. नक्की करशाल? मग फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल. जो थर्ड बॉक्स आहे, काय म्हटलं थर्ड बॉक्स मध्ये? हाऊ मेनी नंबर्स आणि एन इज इक्वल. हा एन कसा काढला? एन म्हणजे लास्ट टर्म, टोटल टर्म. तुम्हाला कसे काय कळाल त्याच्यात टोटल टर्म तेवढे? लास्ट टर्म दिली. लास्ट टर्म म्हणजे टी एन, पण विचारलं इथं एन फक्त. एन कसा काढ? कळलं काय? एन कसा काढशील? एन हर्षद एन कसा काढशील बाबड्या? टर्मचा फॉर्म्युला. व्हेरी गुड. तेवढंच सांगायचं. टर्मचा फॉर्म्युला वापरून. टर्मचा फॉर्म्युला काय? टी एन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू डी. त्याच्यावर तुम्हाला एन कळणार आहे. म्हणजे तेवढा बॉक्स फक्त फिल नाही करायचा आहे तुम्हाला, त्यासाठी पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं एन काढण्यासाठी. हे मला म्हणायचंय. लक्षात आलं का? नाही तर हा एक मांडलं पहिलं होतं लिहिलेलं, मग त्याच्यात आता लिहून टाकलं असं नका करू. मार्क्स नाही भेटणार. काढशाल का नक्की? ते काय डाऊट राहील का? नाही, अजिबात नाही. घेऊ मग पुढचं एक्झाम्पल. मग आता एक्झाम्पल नंबर 5 जे आहे ते होमवर्क राहील. कळेल ना सर्वांना? मग आता एक्झाम्पल कोणतं बघू आपण? डायरेक्ट 6 वाले एक्झाम्पल बघा. आता 6 वाले एक्झाम्पल काय? सम ऑफ फर्स्ट
55 term in an AP is 3300. Find its 38 term. Sorry, 28 terms. आता बघा काय क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा म्हटलं आपल्याला, एक एपी दिलेली, काय दिले काय माहिती नाहीये, पण एक एपी आहे. त्या एपीतल्या पहिल्या 55 टर्मची ऍडिशन किती दिली बरं? 3300. आणि क्वेश्चन विचारलाय दे इट्स फाइंड इट्स 28 टर्म. त्याची 28 टर्म काय ती विचारली. बघा ती लक्ष द्या. म्हणजे आपल्याला सम दिलेली आहे आणि काय काढायला लावले? टर्म काढायला लावले. म्हणजे याचा अर्थ पहिलं कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? समचा. आणि त्याच्यावर कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? टर्मचा. कारण की टर्म काढायला लावली आपल्याला, 28 टर्म काढायला लावली ना. मग आता काय काय बघा, ह्या एपी मध्ये फॉर अँड एपी, ह्या एपी मध्ये काय दिलंय? लेट ए बी द फर्स्ट टर्म and B be the common difference. काय दिलंय? कॉमन डिफरन्स. डॉक्टर इकडे लक्ष दे बाबा. ए माहिती नाही आपल्याला. ए माहितीये का सिक्वेन्स मध्ये? नाही. डी माहितीये का? नाही. म्हणून ए आणि डी आपण मानून घेतले. फर्स्ट टर्मला ए मानलं आणि कॉमन डिफरन्सला काय मानलंय? डी मानलंय. मग आता बघा एक गोष्ट आपल्याला दिलेली, काय दिली बरं? एक कंडिशन महत्वाची आपल्याला, सम ऑफ किती? 55. सम ऑफ 55 नंबर किती दिले आपल्याला? 3300. दिस इज गिवन आहे, बरोबर का नाही? एक एपी आहे, त्या एपी मधल्या 55 टर्मची ऍडिशन दिली. किती दिली? 3300. जे दिले ते आपण लिहिलंय फक्त. आता अजून काय दिलंय बरं? आणि काय फाइंड आउट करायचं आहे? टी टर्म ऑफ 28. कोणती टर्म फाइंड आउट करायची? 28. बाकी काही दिलंय का आपल्याला? नाही दिलेलं. बाकी काही एक दिलेलं नाहीये. मग आता आपण एक काम करू, जेवढं शक्य होईल तेवढं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. बघू काय येतंय. बघा दिलेलं तर येस आहे आपल्याला. मग आपण येसचाच पहिले फॉर्म्युला यूज करू. यस सम म्हणजे यस एन इज इक्वल टू काय होणार आहे? n by 2 in bracket 2a plus n minus 1 into a. Therefore कोणती टर्म दिली आपल्याला? यस 55 टर्म दिलेली, बरोबर का नाही? इज इक्वल टू म्हणजे n ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 55 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2. a ची टर्म दिली का? नाही. प्लस n ची टर्म दिली का? यस. किती दिले? 55 मायनस 1 इंटू डी दिलाय का आपल्याला? नाही. नेक्स्ट देअरफॉर यस 55 किती दिले आपल्याला? 3300. बघा ही टर्म किती दिली आहे? 3300 इज इक्वल टू डिवाइड होणार नाही म्हणून तशीच लिहा 55 बाय 2 इन ब्रॅकेट इथं 2a प्लस 55 मायनस 1 किती होणार आहे? 54d. काहीच केलं नाही, फक्त 55 मायनस 1 केलं, बाकी काही केलं नाही अजून काय. आणि याची व्हॅल्यू टाकली. Therefore नेक्स्ट काय होऊ शकतं बघा, 3300 इज इक्वल टू 55 बाय 2. या दोघांमधून पण 2 कॉमन निघू शकतो बघा. 2 मधून पण 2 कॉमन निघतो आणि 54 मधून पण निघू शकतो ना, कारण 27 2 जा 54 म्हणजे 2 कॉमन निघू शकतो. मग मी काय करतो बघा, या दोघांमधून पण 2 कॉमन काढला. काय केलं? 2 कॉमन काढला. मग 2a मधून 2 कॉमन काढलं काय राहील माझा? a प्लस ला प्लस 54 मधून 2 कॉमन काढले 27 राहील, कारण की 27 2 जा 54 बरोबर का नाही? डी कॉमन काढलाय का नाही? डी तसंच ठेवायचं तर मग बघा आता इथं डिवाइड ला 2 इथं मल्टिप्लाय ला 2 2 काय नाही इथं कॅन्सल. काय होणार आहे? कॅन्सल. आणि देअरफॉर आता एक काम करतो मी, हा 54 इकडे काय मल्टिप्लाय, इकडे आलं काय होणार आहे? डिवाइड. मग 3300 अपॉन किती कर तिथं? 55 इज इक्वल टू कोण राहिलं फक्त इकडं? a प्लस 27d. इथं आपण भाग जाऊ शकतो बघा, इथं डिवाइड होऊ शकतं. 11 5 जा 55, 11 3 जा 33, 2 0 बाकी 2 0 याच्या लिहून टाकले. पुन्हा अजून डिवाइड होऊ शकतं बघा, 5 1 जा 5 आणि 5 6 जा
30, एक 0 राहिला तो 0 घेऊन टाकला. आता डिवाइडला कोणी राहिलाय का? नाही. वरती कोण राहिलाय? 60. देअरफॉर आपण लिहू शकतो, देअरफॉर 60 इज इक्वल टू कोण आहे बरं? A प्लस 27D. म्हणजेच हे आपण इकडे लिहू शकतो, देअरफॉर A प्लस 27D ची व्हॅल्यू किती आली बरं? 60 आली. याला इक्वेशन नंबर तुम्ही म्हणू शकतात 1. याला इक्वेशन नंबर काय म्हणू शकतात? 1. आता आपल्याला काढायचं काय बरं? टर्म 38 काढायची, 28 काढायची ना. म्हणून आता आपल्याला टर्मचा फॉर्म्युला यूज करायचा. नाव कोणता असतो बरं टर्मचा फॉर्म्युला? Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. ऍडजस्टमेंट आहे बरं काही, हे आपोआप येणार आन्सर, पुढे लय डोकं लावायची गरज नाहीये. बघा काय, बघा लक्ष द्या. Tn, n म्हणजे काय दिलं आपल्याला? 28. बरोबर ना? 28 वाली टर्म काढायची ना. टर्मचा फॉर्म्युला, टर्म कोणती काढायची? 28 वाली. इज इक्वल टू A माहिती का? नाही. n माहिती किती बरं? 28 मायनस 1 इंटू काय? D. देअरफॉर टर्म 28 इज इक्वल टू A प्लस 28 मायनस 1 27 इंटू काय? D. आता बघा गडबड काय. A प्लस 27D ची व्हॅल्यू काढली का रे आपण? बघा ना, A प्लस 27D म्हणजे किती रे? मग मी हे A प्लस 27D ची ऐवजी काय लिहू शकतो रे? सॉरी, काय लिहू शकतो? 60. देअरफॉर T28 इज इक्वल टू किती राहणार आहे? 60. आणि तेच तर काढायचं होतं ना आपल्याला. म्हणजे या सिक्वेन्स मध्ये 28 टर्म कोणती राहणार आहे? 60 राहणार आहे. आणि तेच तर काढायचं होतं आपल्याला. कळलं काय केलं बाबड्यांनो? सिंपल आहे ना. कळलं काय केलं? ही टर्म ऑलरेडी मानून दिली, कारण की 30 तर येणार होती आपली टर्म. म्हणजे ह्या एक्झाम्पल ह्या एपी ची 38 नंबरची टर्म कोणती असणार आहे? 60 असणार आहे. येईल का लक्षात? नक्की. आपल्याला सम दिली होती, टर्म काढायला लावली, म्हणून समचा फॉर्म्युला वापरला, मग टर्मचा फॉर्म्युला वापरला. आता एक्झाम्पल नंबर कोणतं बघायचं आपल्याला? 7 बघायचं आहे ना. घ्यावं लागलं असं मला वाटतं. कळणार नाही कोणाला काय ते. सिंपल आहे. नाही, प्रॅक्टिस संपवायचं आता आपल्याला. फक्त प्रश्न असा आहे, 7 होमवर्क तर मी सॉल्व्ह करून देऊ. ओके. क्वेश्चन नंबर आपला आहे 7. क्वेश्चन नंबर काय आहे? 7. क्वेश्चन 7 काय सांगतो बघा. इन अँड एपी, एक एपी दिलेली, सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय रे? लगतच्या टर्म. 3 काय? लगतच्या टर्म आहे. इज 27. म्हणजे एक एपी दिलेली, त्या एपी मधल्या ज्या जवळच्या 3 टर्म आहे का, त्यांची सम दिली. किती दिली बरं? 27. नेक्स्ट, अँड देअर प्रॉडक्ट इज 504. आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन किती दिलं आपल्याला? 504. नेक्स्ट, फाइंड द टर्म. फक्त त्या टर्म्स काढायच्या. आणि त्यांनी सर्वात महत्वाचं काय देऊन ठेवलं आपल्याला? ऍझ्युम दॅट 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. कोणत्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म घ्यायच्या आहेत त्यांनी सांगितलं. पहिली कोणती घ्यायची आहे? A मायनस D. सेकंड कोणती घ्यायची? A. आणि थर्ड कोणती घ्यायची आहे? A प्लस D. हे ऑलरेडी घेऊन टाकायचे, हेच आपल्याला सांगितलं. मग आता आपल्याला फाइंड द टर्म म्हणजे A मायनस D ची व्हॅल्यू काढायची आहे, E ची व्हॅल्यू काढायची आणि A प्लस D ची व्हॅल्यू काढायची आहे. या 3 टर्मची काय काढायची आपल्याला? व्हॅल्यू काढायची. मग आता आपल्याला टर्म माहिती आहे का? नाही. मग आपल्याला दिलेलं आपण तेच करू वाटलं असं. लेट द 3 टर्म्स. कोणते आहे? लेट द 3 टर्म्स. कोणत्या कोणत्या म्हटलंय? A मायनस D. देन नेक्स्ट A. अँड अजून काय दिले? A प्लस D. मग ह्या एक सिक्वेन्स आहे. त्या सिक्वेन्सची पहिली टर्म काय दिली? A मायनस D. दुसरी काय दिली? A. आणि तिसरी काय दिली? मग ही नेमकी कोणती सिक्वेन्स आहे? म्हणजे याचा अर्थ हे नंबर कोणते ते आपल्याला विचारलेले. मग हे नंबर माहित असते सर आपल्याला A ची D ची व्हॅल्यू काढावी लागेल. A फॉर काय? इनिशियल. आणि D फॉर काय? डिफरन्स. हे जर कळलं आपण इझिली एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. मग हे करण्यासाठी आपल्याला 2 कंडिशन दिल्या त्यांनी. फर्स्ट कंडिशन काय दिली बरं आपल्याला?
अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. काय दिली फर्स्ट कंडिशन? सम ऑफ ऑल कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स इज 27. बरोबर ना? दिलेल्या सर्व कॉन्झिक्युटिव्ह नंबरचे ऍडिशन आपल्याला किती दिली आहे? 27. बरोबर ना? जे दिले ते लिहू ना आपण. ऍडिशन दिली कोणते टर्म सॉरी कोणत्या टर्मची बरं? ए प्लस डी ही एक टर्म आहे. दुसरी कोणती बरं? ए. आणि तिसरी कोणती बरं? ए प्लस डी. या तिघांची आपल्याला काय दिली आहे? ऍडिशन. आणि ओके मायनस या 3 टर्म आहे ना. या किती टर्म आहे? टोटल 3 टर्म आहे. या 3 टर्मची आपल्याला काय दिली रे? ऍडिशन. आणि ऍडिशन किती दिली आपल्याला? 27. मग आता याच्यावर आपण एक तर ए ची व्हॅल्यू निघेल किंवा डी ची व्हॅल्यू निघेल. बघू आपण कोणाची व्हॅल्यू निघते. बरं इथं मायनस मध्ये कोण आहे बरं? डी. आणि इथं कोण आहे बरं? प्लस मध्ये डी. प्लस मायनस काय झालं? कॅन्सल होऊन जातील ना इथं. म्हणजेच राहिलं कोणतं आपल्याकडं? ए प्लस ए प्लस ए म्हणजे किती? 3a इज इक्वल टू किती बरं? 27. हा 3 मल्टिप्लाय इकडे आलं काय होईल? डिवाइड. देअरफॉर a इज इक्वल टू 27/3 आणि 3 1 जा 3 3 9 जा 27. देअरफॉर a इज इक्वल टू किती येणार आहे? 9. a ची तर व्हॅल्यू मिळाली पण आपल्याला. आता कोणाची व्हॅल्यू काढायची बरं? d ची. बहुतेक ती सेकंड कंडिशन मिळेल असं वाटतंय मला. म्हणून आपण इथं काय करू? सेकंड कंडिशन. according to second condition. ओके. आता सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटलं बुक मध्ये? देअर प्रोडक्ट इज 504. म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन किती दिलं आपल्याला? 504. कोणाचं रे? या 3 टर्मच ना. म्हणजे देअरफॉर कोणत्या टर्म आहे? पहिली ए मायनस डी ही एक टर्म आहे. सेकंड कोणती टर्म आहे रे? ए. आणि थर्ड कोणती रे? ए प्लस डी. या सर्वांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, लक्ष द्या मी काय म्हणतो. या सर्वांचं काय मल्टिप्लिकेशन किती दिलंय रे? 504. लिहू नका बाबा, लक्ष द्या फक्त. लक्ष द्या, खाली नका बघू. 504 दिलंय ना. ओके. मल्टिप्लिकेशन 504 दिले. करू आता याचं मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ बघ काय होईल. एक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला बघा. ए प्लस बी इंटू ए मायनस बी काय असतं बरं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आहे का नाहीये? बघा ना. ए प्लस बी आणि ए मायनस बी असलं काय लिहितो आपण? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं पण बघा एक ठिकाणी प्लस आणि एक ठिकाणी काय? एडीचे ना. एका ठिकाणी प्लस एका ठिकाणी काय? मायनस. मग याच्याऐवजी आपण लिहू शकतो ना. म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर मायनस काय? दुसऱ्याचा स्क्वेअर. पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा? इथं ए चा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा? बी चा स्क्वेअर. इंटू काय नाही इथं? ए इज इक्वल किती वर इथं? 504. इज इक्वल किती? 504. आता एक काम आपण करू शकतो का इथं? ए ची व्हॅल्यू टाकू. ए ची व्हॅल्यू टाकून देऊ. काय करून घेऊ आपण? ए ची व्हॅल्यू. मग ए ची व्हॅल्यू काय इथं? देअरफॉर 9 चा काय घ्यायचं इथं? स्क्वेअर मायनस किती बरं? डी स्क्वेअर इंटू पुन्हा किती इथं? 9. ए म्हणजे कोण आहे? 9 इज इक्वल टू किती आहे? 504. एक काम करू. हा 9 इथं मल्टिप्लाय इकडे आला काय होईल? डिवाइड. कॅल्क्युलेशन कमी होईल आपलं तेवढंच. बरं. देअरफॉर 9 चा स्क्वेअर किती येणार आहे? 81 मायनस काय इथं? डी चा स्क्वेअर इज इक्वल टू 504 अपॉन काय होणार आहे? 9. हा मल्टिप्लाय 9 इकडे आला काय होईल? डिवाइड होईल. बबड्या लक्ष द्या, नका लिहू ना. मला गपचूप राहून नका लिहू. म्हणजे असं मी इकडे पाहतो मग तुम्ही लिहिताय, मी इकडे पाहिलं पुन्हा तुम्ही नाही लिहित असं नका. लिहायचं लिहा पण लक्षच द्या. 9 ने डिवाइड होऊ शकते. 9 1 जा 9 9 5 जा 45 9 5 जा 45. बट कितीला डिवाइड केला आपण? 50 ला. म्हणजे राहिले किती आता पुन्हा? 5. त्याच्यावर कोण घेतला पुन्हा? 5 4 9 5 जा पुन्हा किती आले रे? 50. सॉरी 9 6 जा किती आला? 54. 54. लक्षात द्या आहे सर. देअरफॉर आता काय उरलं रे आपलं? 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू काय उरलं आपल्याकडं? 56. अजून हा इकडे काय बरं? प्लस आहे 81. तिकडे गेला काय होईल रे? मायनस.
देअरफॉर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे 56 मायनस 81. देअरफॉर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 6 मधून 1 गेला काही राहिला 5 सॉरी उलटा करावं लागेल आपल्याला बरं काय हरकत नाही चला 8 मधून 6 गेला काय 5 हातचा आला 1 आणि काय येणार आहे 2 मोठ्या संख्येला कोणतं साइन आहे मायनस 25 दोन्हीकडे मायनस मायनस काय करून घेऊ आपण प्लस करून घेऊ शकतो बरोबर ना मायनस मायनस म्हणजे काय होऊ शकते प्लस मग याचा अर्थ काय होईल देअरफॉर बी स्क्वेअर इज इक्वल टू 25 बट आपल्याला कोणाची व्हॅल्यू लागते बरं इथं डी ची ए ची तर मिळाली फक्त कोण पाहिजे आपल्याला डी मग डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल बरं आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड मग काय होईल बरं स्क्वेअर रूट घेतल्यावरती बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतल्यावर नेहमी एक संख्या प्लस असते एक काय असते मायनस 25 चा स्क्वेअर रूट काय येणार आहे 5 अलग लक्षात म्हणजे याचा अर्थ दॅट इज डी ची व्हॅल्यू एक तर प्लस पण राहू शकते और काय राहू शकते -5 पण राहू शकते +5 पण असू शकते आणि मायनस कारण स्क्वेअर रूट घेताना आपण मागे पण शिकलेले स्क्वेअर रूट घेताना आन्सर नेहमी एकदा प्लस आणि एकदा कसं असतं मायनस मग एकदा आहे प्लस आणि एक काय मायनस मग डी ची व्हॅल्यू ही पण असू शकते आणि डी ची व्हॅल्यू ही पण असू शकते आपल्याला काय विचारलंय तर तिन्ही पण टर्म काढायला लावल्या ओके देअरफॉर वेन जर ए ची व्हॅल्यू जर किती असेल 9 आणि डी ची व्हॅल्यू जर 5 कन्सिडर केली मायनस नाही घेतले अजूनही फक्त काय कन्सिडर केली 5 तर these 3 consecutive numbers are कोणते राहील रे मग पहिला कोणता कॉन्सिक्युटिव्ह नंबर a प्लस डी सॉरी a मायनस डी a ची व्हॅल्यू काय 9 मायनस डी ची व्हॅल्यू काय 5 9 मायनस 5 4 म्हणजे पहिला कॉन्सिक्युटिव्ह नंबर काय राहणार आहे 4 वाला सेकंड कोण आहे इथं a म्हणजे कोण रे 9 सेकंड कॉन्सिक्युटिव्ह नंबर कोणता आहे 9 आणि थर्ड कोणता आहे बरं a प्लस डी म्हणजेच काय a कोण आहे 9 प्लस डी म्हणजे कोण 5 म्हणजे किती होणार आहे 40 एक तर हे असू शकतात म्हणजे these 3 consecutive number are 4 9 and 40 पण हे फक्त प्लस वाले घेतले अजून एक कंडिशन कोणती असू शकते रे मायनसची पण असू शकते ना इथं आपण घेतलं वेन आता आपण काय घेऊ वेन a इज इक्वल टू येते एकच आहे काय 9 आणि डी जर असेल तर काय घेऊ शकतो आता -5 पहिले आपण प्लस वाले घेतले आता काय घ्यायचे मायनस वाले म्हणून फर्स्ट वाला काढून येईल फर्स्ट पुन्हा टर्म कोणती बरं a मायनस डी दुसरी कोणती बरी a आणि तिसरी कोणती बरं a प्लस डी मग ते कोणकोणते आपण बघूयात मग आता a ची काय व्हॅल्यू घेतली बरं आपण इथं a ची व्हॅल्यू 9 मायनस इन मायनस किती बरं इथं मायनस इंटू मायनस काय होणार आहे प्लस म्हणजे 9 प्लस 5 म्हणजेच किती येणार आहे बरं 40 इथं a ची व्हॅल्यू काय 9 म्हणजे डायरेक्ट 9च येणार आहे आणि इथं सेकंडची थर्डची व्हॅल्यू काय a प्लस डी प्लस म्हणजे काय रे म्हणजेच 9 प्लस डी ची व्हॅल्यू काय -5 म्हणजे 9 मायनस 5 किती होणार आहे 4 म्हणजे these 3 consecutive numbers are किती राहणार पहिली 49 किंवा 4 काही चेंज आहे का रे नाही 4 9 40 तीच आहे काही चेंज नाहीये काही पण असू शकते आणि हे 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबरचे व्हॅल्यू आपल्याला विचारले होते कळलं का रे बोबड्यांनो सिंपल आहे फक्त काय करावं लागेल आजच्या आजच प्रॅक्टिस घेऊन आजच प्रॅक्टिस करावं लागेल पहिले ए ची आपल्याला ह्या 3 टर्म काढायचे आहे ना म्हणजे याचा अर्थ ए ची व्हॅल्यू काढायची आहे आणि डी ची व्हॅल्यू काढायची आणि या 2 व्हॅल्यू काढण्यासाठी 2 कंडिशन दिल्या आहेत पहिली कंडिशन प्लस ची दुसरी कंडिशन मल्टिप्लिकेशनची प्लस वरून आपण ए ची व्हॅल्यू काढू शकलो मल्टिप्लिकेशन आपण डी ची व्हॅल्यू काढू शकलो आणि तिन्ही पण कॉन्सिक्युटिव्ह नंबर पण आपण काढू शकतो येईल का लक्षात नक्की एकदम तुम्ही बघा कोणत्या टर्म आलाय रे आपल्या 40 90 आणि काय आलाय यांचं ऍडिशन करून बघा 40 प्लस 9 किती होणार आहे 23 आणि 23 प्लस 4 किती होणार आहे 27 आहे ना 27 सांगितले 27 आणि तुम्ही यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर आन्सर किती राहणार आहे 504 ध्यान आलं का ते घरी जाऊन का इथपर्यंत कळालं सरांना 7th एक्झाम्पल काही डाऊट राहील का नाही
बोर्डाला बऱ्याच वेळेस एकतर 7वं किंवा 8वं एक्झाम्पल बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे. लक्ष द्या ऐकलं सरांनी, आता बोलणार एक लक्ष द्या. एक्झाम्पल नंबर 8 बघू आपण. एक्झाम्पल नंबर 8 काय, फाइंड 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म. सेम आहे. आता किती, पहिल्या 3 होत्या ना, आता किती कॉन्झिक्युटिव्ह टर्म आहे? 4 आहेत. Find 4 consecutive terms in an AP whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. आणि ऑलरेडी आपल्याला सांगितले assume the 4 consecutive term and AP is A minus D, A plus B and A plus 2D. हे 4 टर्म ऑलरेडी आपल्याला सांगितलेले आहेत. मग आता बघा काय काय म्हटलं बरं मी आता, लेट. ए माहिती का आपल्याला याच्यात? नाही. डी माहिती का याच्यात आपल्याला? नाही. म्हणून लेट फॉर एन ईपी, लेट ए बी द फर्स्ट टर्म ऑफ एपी and D be the common difference. ओके. आता 2 कंडिशन दिल्या आपल्याला. किती दिल्या आपल्याला? 2 कंडिशन. त्यातली फर्स्ट कंडिशन काय? बाय गिवन फर्स्ट कंडिशन काय दिली? फर्स्ट कंडिशन बरं आपल्याला काय म्हटलेले? सम ऑफ ऑल 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर इज काय म्हटलंय? 12 म्हटलंय. किती म्हटलंय? 12. म्हणजे या चारही पण कॉन्झिक्युटिव्ह नंबरची ऍडिशन काय दिली आपल्याला? 12. बरोबर ना? आणि ते कोणते 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे बरं? पहिला कोणता आहे बरं? ए मायनस डी. दिला ना तिने ऑलरेडी. पहिला कोणता आहे? ए मायनस डी. दुसरा कोणता आहे? ए. तिसरा ए प्लस डी. आणि चौथा ए प्लस 2D. आणि ह्या चौघांची पण आपल्याला सम दिली. सम म्हणजे काय रे? ऍडिशन. या चौघांची आपल्याला ऍडिशन किती दिलेली आहे? 12 दिली. किती दिलेली आहे? 12. बरोबर ना? 12 दिली ना? हा 12 दिलेली. करू त्याचं कॅल्क्युलेशन. देअरफॉर बघा इथं मायनस डी आणि इथं काय रे? प्लस डी. मायनस आणि प्लस वाले काय होईल? कॅन्सल. 1 2 3 4 किती इथं? ए 4A प्लस काय? 2D. अच्छा इथं डी पण आहे. इथं किती बरं? इथं 2A. इथं किती आहे? 2A. म्हणजे इथं आपल्याला एक राहिलंय ऑलरेडी. डी ची व्हॅल्यू दिली का आपल्याला? डी ची व्हॅल्यू दिली का? नाही ना? ओके. याला डी ची व्हॅल्यू दिली नाही. याला इक्वेशन नंबर काय म्हणू मग आता आपण? 1. इक्वेशन नंबर काय म्हणू? 1. एक काम करू वाटलं सर, छोटं करू एक्झाम्पल अजून. याच्यातून 2 कॉमन निघू शकतो ना? मग 2 जर कॉमन काढलं तर काय? 2 इन ब्रॅकेट 2A प्लस D इज इक्वल टू 2A. बरोबर ना? 4 मधून 2 कॉमन काढला म्हणजे 2 राहिला. 2 चा 2 कॉमन काढला म्हणजे काही नाही राहिला म्हणजे D राहिला. हा 2 इथं काय मल्टिप्लाय, इकडे आला काय होईल? डिवाइड. आणि डिवाइड झाला काय होईल बरं? 2 1 जा 2 आणि 2 6 जा किती येणार आहे? 12. देअरफॉर 2A प्लस D इज इक्वल टू किती येणार आहे? 6. याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणू? 1. बघू अजून काय होतं पुढं. बाय गिवन सेकंड कंडिशन. काय म्हटलंय आता सेकंड कंडिशन? सांगा बरं मला. काय म्हटलेलं सेकंड कंडिशन? थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म यांची ऍडिशन काय दिली आपल्याला? 40. मग आता मला सांगा ही फर्स्ट, सेकंड आणि थर्ड टर्म आहे म्हणजेच काय झालं आपल्याला? ए प्लस डी ही थर्ड टर्म आहे ना? आणि फोर्थ टर्म कोणती बरं? ए प्लस 2D. आणि यांची आपल्याला काय सांगितली आहे? सम. सम म्हणजे काय रे? ऍडिशन. आणि किती दिले आपल्याला? सॉरी काय दिले? 40. सॉरी काय दिले? 40. ओके. नेक्स्ट ए प्लस ए म्हणजे किती येणार आहे? 2A प्लस काय झालं? का बरं? मस्त निवांत बसलो. तुम्हाला काय प्रॉब्लेम?
लक्ष द्या बाबड्या ना इकडं, इकडे लक्ष द्या. ए प्लस ए इथं किती येणार आहे 2a आणि इथं बी प्लस काय बरं इथं 2d म्हणजे किती येणार आहे 3d. म्हणजेच पुढे काय होणार आहे 3b इज इक्वल टू काय इथं 40 इज इक्वल टू 40. याला इक्वेशन नंबर काय म्हणू आता आपण सेकंड. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं आपण सेकंड. आता एक काम करू आपण, आपल्याला पहिली काढायची ए ची व्हॅल्यू आणि कोणाची काढायची डी ची व्हॅल्यू. एक काम करू ना आपण, इथं 2a इथं सुद्धा काय रे 2a ते काय करून टाकू आपण कॅन्सल, म्हणजे डी ची व्हॅल्यू काढू शकतो ना. म्हणजे आपण इथं काय करू सबट्रॅक्टिंग इक्वेशन. छोटं कोणतं याच्यामध्ये 1 इक्वेशन 1 फ्रॉम 2. आता 2 मधून 1 मायनस करायचं म्हणजे 2 आलं कोणतं बरं इथं, कोणतं इथं 2a प्लस 3b इज इक्वल टू 40. यातून मायनस काय करायचं बरं आपल्याला 2a प्लस b इज इक्वल टू काय 6. आणि सबट्रॅक्शन करताना मी तुम्हाला सांगितलंय सेकंड इक्वेशनचे साइन काय करायचे असतात चेंज. प्लस वाला मायनस, प्लस वाला मायनस, प्लस वाला मायनस. 2a मायनस 2a 3b मायनस 1d नाही म्हणजे 1 असतो ना काय येणार आहे 2d इज इक्वल टू 40 मायनस 6 किती होणार आहे 8. हा 2 चा मल्टिप्लाय इकडे आला काय होईल डिवाइड. देअरफॉर d इज इक्वल टू 8/2 म्हणजेच काय लिहिलं 2 1 जा 2 आणि 2 4 जा. देअरफॉर d इज इक्वल टू किती आला 4. डी ची व्हॅल्यू काढायची, डी काढली. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला ए वाल्याची. मग डी ची व्हॅल्यू कशात तरी एकात सबस्टिट्यूट करा. कशात करू आपण फर्स्ट मध्ये. देअरफॉर नाव पुट d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण टाकू ती व्हॅल्यू. आता फर्स्ट इक्वेशन काय आहे आपल्याला 2a प्लस b इज इक्वल टू काय 6. देअरफॉर 2a प्लस d ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे 4 इज इक्वल टू काय होणार आहे 6. हा प्लस इकडे गेला काय होईल. देअरफॉर 2a इज इक्वल टू 6 मायनस 4 किती होणार आहे 2 होणार आहे. आणि हा इकडे 2 मल्टिप्लाय इकडे आला काय होईल डिवाइड. 2 1 जा 2 2 1 जा 2 म्हणजे किती राहिला आपला 1. a इज इक्वल काय होणार आहे a ची व्हॅल्यू किती आली 1 आणि d ची व्हॅल्यू किती आली बरं आपली 4. आपल्याला a आणि d च पाहिजे होतं ते दोन्ही पण मिळाले आपल्याला. मग ते चारही कॉन्झिक्युटिव्ह नंबर कोणते ते काढायचे. मग फर्स्ट कॉन्झिक्युटिव्ह नंबर कोणता होता बरं आपला a मायनस d. दुसरा कोणता होता a. तिसरा कोणता होता a प्लस d आणि चौथा कोणता होता a प्लस 2d. मग टाकू आता व्हॅल्यू फक्त, बाकी काहीच करायचं नाही इथं. मग मला सांगा a ची व्हॅल्यू किती आली बरं 1 मायनस d ची व्हॅल्यू किती आली 4. 1 मायनस 4 म्हणजे काय होणार आहे -3. फर्स्ट कॉन्झिक्युटिव्ह नंबर कोणता असणार आहे -3. सेकंड कोणता असणार आहे 1. a ची व्हॅल्यू म्हणजे डायरेक्ट आन्सर आहे. थर्ड वाला कोणता असणार आहे a 1 प्लस 4 म्हणजे किती राहणार आहे 5. आणि फोर्थ वाला कोणता राहणार आहे 1 प्लस 2 इंटू d ची व्हॅल्यू काय 4 आहे म्हणजे 1 प्लस किती येणार आहे 8 आणि 8 प्लस 1 किती येणार आहे 9. म्हणजे फर्स्ट कॉन्झिक्युटिव्ह नंबर कोणता असणार आहे. देअरफॉर these 4 consecutive numbers are कोणते राहणार आहे -3 1 5 and 9. चालेल एक्झाम्पल नक्की का. थँक्यू सो मच.